महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी एकाच वेळी दोन मोठ्या योजनांबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्ही असं ऐकत आलात, आज तुमच्या खात्यावरती पैसे येतील, उद्या येतील, परंतु आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती खरोखरच पैसे जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी तुमच्यासाठी घेण्यामध्ये आला। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये जमा होणार। आजपर्यंत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फक्त सांगितलं जात होतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, परंतु आज तुम्हाला खरोखर पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये असे एकूण पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो 4,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे, बँकांना आदेश देण्यामध्ये आलेले आहेत की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करावे। आणि शेतकरी बांधवांनो, त्यामुळे आता तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का, हे आता तुम्हाला लगेच पुढे जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमो शेतकरी योजनेची आतापर्यंत प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे असं म्हटलं तरी काहीही हरकत नाही। कारण की शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता याचे देखील 2,000 रुपये म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता या दोन्हींची बैठक पार पडली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यासाठी तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का, हेच आता आपण पुढे जाणून घेणार आहोत। त्यामुळे 2 ते 3 मिनिटे नक्की वेळ काढून व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती आता सविस्तरपणे समजणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर तुमच्या देखील खात्यावरती जसं पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मागील काही दिवसांपूर्वी जमा झालाय डीबीटीच्या अंतर्गत, त्याच प्रकारे आता तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शेतकरी बांधवांनो रखडलेला 9वा हप्ता हा एकत्रपणे आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जे शेतकरी बांधवांची ही 3 कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा रक्कम म्हणजेच की जमा होणार आहे। आणि जे शेतकरी बांधवांची कामे पूर्ण नसतील, जे शेतकरी बांधव कामे पूर्ण करणार नाहीत, अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र आहेत का तुम्ही पात्र कशा प्रकारे व्हाल, हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल, त्यासोबत या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आलाय का, हे जर का तुम्हाला आता सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर पुढे आता 1 ते 2 मिनिटे मोबाईल हातात धरून सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आलेली एक अधिकृत माहिती आता या ठिकाणी समजणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वप्रथम आपण हे जाणून घेणार आहोत की यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। त्यानंतर लगेच आपण हे जाणून घेणार आहोत की कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। त्या 20 जिल्ह्यांमध्ये जर का तुमचा जिल्हा आला तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता पहा, लगेच मी तुम्हाला पुढे जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगणार आहे। त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील पाहायचं आहे शेतकरी बांधवांनो। त्यापूर्वी नेमकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदींनी तुम्हाला कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत
आहेत. जर का तुम्हाला पीएम किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा लाभ पाहिजे असेल तर हे कामे तुम्हाला शेतकरी बांधवांनो करायचीच आहेत. तर आता पहा कोणती कामे करायची आहेत. नंबर 1 वरती ई-केवायसी. अनेक शेतकरी बांधवांनी ई-केवायसी पूर्ण देखील केलेली असेल आणि अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण देखील असेल. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अद्याप देखील केलेली नाहीये अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ म्हणजेच की ई-केवायसी करून घ्यायची आहे. तुम्ही तुमची ई-केवायसी फोनवरून सुद्धा करू शकता किंवा जवळच्या सेंटरवरती जाऊन, जवळच्या म्हणजेच की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुमची ई-केवायसी तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती काम म्हणजेच की तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे देखील अनिवार्य आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक असेल अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे. हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. त्यामुळे जर का तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये यावेत, त्यासोबत पीएम किसान योजनेचे 2000 रुपये यावेत, तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही ई-केवायसी आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक करून ठेवायचं आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो तिसरं महत्त्वाचं काम म्हणजेच की फार्मर आय डी कार्ड. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड हे लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आय डी कार्ड काढतील तर अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचा व पीएम किसान योजनेच्या या ठिकाणी 24व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे देखील म्हणजेच की माहीत पाहिजे की जर का तुम्ही म्हणजेच की पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच की पीएम किसान योजनेचे तुम्हाला मागील हप्ते जमा झालेले असतील तरच तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. त्याच प्रकारे तुम्हाला नमोचे सुद्धा लाभ मिळालेला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी 9वा प्लस पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे. तर आता चला शेतकरी बांधवांनो कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होतोय. आता त्या जिल्ह्यांची यादी सांगतो आणि केव्हापर्यंत नेमके लाभ मिळणार आहे हे देखील तुम्हाला सांगतो या जिल्ह्यांमध्ये. तर आता पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जळगाव. जळगाव मधील जर शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर जालना मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जालना मध्ये राहून शेती करत असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमचा हप्ता केव्हा जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर नाशिक, नंदुरबार, बुलढाणा, उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून त्यानंतर शेतकरी बांधवांनो बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. या जिल्ह्यातील सुद्धा पूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा देखील जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता पुढील म्हणजेच की या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पुढील काही तासांमध्येच रक्कम जमा होणार आहे.